नमस्कार मंडळी, तर कोकण ट्रिप मधील या भागात मी कोकणातील आणखीन एका सुंदर ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहे. तर तुम्ही पहिल्या भागात पाहिले की तारकर्ली येथील चैतन्य न्याहारी निवास येथे स्टे करून तिकडचा व्हिडिओ शूट करून दुसऱ्या दिवशी तिकडे असलेल्या हाऊस बोटचा देखील सुंदर नजारा दाखवला. तर या भागात तारकर्ली व मालवण पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या खवणे गावातील कायाकिंग बद्दल माहिती सांगणार आहे. सकाळी 9च्या सुमारास आम्ही चैतन्य न्याहारी निवास तारकर्ली येथून चेकआउट केले आणि तेथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवणच्या दक्षिण दिशेला असलेल्या खवणे गावात जाण्यासाठी निघालो. वाटेत आम्हाला कोकणातील असे सुंदर व्ह्यू दिसले. त्यानंतर आम्ही गुगल मॅपवर थोडे शॉर्टकट्स शोधत आम्ही सिंधुदुर्गात नव्याने सुरू झालेल्या चिपी विमानतळापासून पुढे गेलो. साधारण 1 तास म्हणजे सकाळी 10:30च्या सुमारास आम्ही खवणे गावात जाऊन पोहोचलो. कोकणातील सुंदर समुद्र किनाऱ्याजवळ निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या खवणे गावातील बॅकवॉटरकडे जाताना तुम्हाला सुंदर टिपिकल कोकणी घरे, नारळाची व सुपारीची झाडे लागतात. या खवणे गावात साधारण 1 ते 2 वर्षापासून गावाजवळ असलेल्या बॅकवॉटर व कांदवन म्हणजेच मॅनग्रोव्हच्या वनामध्ये कायाकिंग ऍक्टिव्हिटी चालू झालेली आहे. या खवणे गावातील आपले मित्र किरण सारंग यांनी आम्हाला या कायाकिंगचा प्रमोशनल व्हिडिओ शूट करण्यासाठी बोलवले होते. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या खवणे गावाच्या बाजूला बॅकवॉटर आहे आणि यामध्ये मोठे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट देखील आहे. आणि गावातील काही हौशी लोकांनी इकडे मॅनग्रोव्हच्या या फॉरेस्टमध्ये कायाकिंग ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे. आणि या सुंदर ऍक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही देखील या खवणे गावाला व्हिजिट करू शकता. तर आम्ही इकडे गेल्यावर किरण सारंग यांनी या सर्व ऍक्टिव्हिटी बद्दल पूर्ण डिटेल दिल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला सेफ्टी जॅकेट दिले व कायाकिंग कसे केले जाते याची बेसिक ट्रेनिंग देखील दिले. त्यानंतर येथे असलेल्या रंगबिरंगी कायाकच्या बोटी घेऊन आम्ही येथे असलेल्या बॅकवॉटरच्या एरियामध्ये गेलो. सुमारे 1 किलोमीटर एरियामध्ये पसरलेल्या या मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये असे अनेक छोट्या छोट्या वाटा लागतात. या वाटामधून तुम्हाला कायाकिंग करताना तुम्हाला ॲमेझॉनमध्ये गेलो की काय असे याचा नक्कीच फील येणार. सुरुवातीला कंटाळवाणा वाटणारे हे कायाकिंग मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये आत गेल्यावर तुम्हाला खूप युनिक एक्सपिरियन्स येतो. तर या कायाकिंगचा रेट हा 200 रुपये प्रति व्यक्ती असतो. पण आपल्या चॅनलच्या फॉलोअरना इकडे एक स्पेशल ऑफर आहे ज्यामध्ये ही कायाकिंग ऍक्टिव्हिटी फक्त 150 रुपयामध्ये करता येणार आहे. बोला. माझं नाव किरण सारंग आणि आता गेल्या 2 वर्षापासून इथे कायाकिंग चालू आहे. हा आमचा खवणे बीच. पहिल्यांदा आम्ही मासेमारी करायचो आणि आता आम्ही कायाकिंगच्या क्षेत्रात आहोत. जर तुम्ही मालवणला आलात किंवा सिंधुदुर्गमध्ये आलात तर तुम्ही इथे खवणे गावाला नक्की भेट द्या आणि कायाकिंगचा अनुभव नक्की घ्या. कायाकिंग केल्यानंतर खूप तुम्हाला आनंद येईल आणि काय जास्त याचा का रेट पण नाही, 150 पर पर्सन आहे. तुम्ही येऊन 1 तास एन्जॉय करू शकता.
बोला. या म्हणजे आलात ना तर तुम्हाला पूर्णपणे फक्त कांदळवनच दिसेल. कांदळवन झाल्यानंतर एक बर्ड्स पॉईंट आहे तो पण तुम्हाला भेटेल बघायला. फिशपा पॉईंट आहे तो पण तुम्हाला भेटेल आणि पूर्ण नॅचरल आहे. एवढं काय असं घाबरायचं वगैरे असं काही कारण काय नाही. तुम्ही बिनधास्त इथे येऊन लाईफ जॅकेट तुम्हाला दिले जातील आणि प्रॉपर सेफ्टी तुम्हालाकडे तुमची असेल. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही पण कॉल करू शकता आणि बुकिंगच्या वेळी माझ्या या यूट्यूब चॅनलचे नाव सांगा किंवा ऑल अबाउट इचलकरंजी हे इंस्टाग्राम पेजचे नाव देखील सांगितले तर तुम्हाला हा डिस्काउंट नक्कीच मिळेल. साधारण 1 तासाच्या या कायाकिंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फुल टू पैसा वसूल अशी मजा नक्कीच येणार. सोबतच या खवणे गावामध्ये सुंदर असा एक होमस्टे देखील असून इकडे तुम्हाला फॅमिली व कपलसाठी राहण्यासाठी एक बेस्ट पॉइंट आहे. या होमस्टेमध्ये एक भव्य हॉल उपलब्ध असून त्याबरोबर 3 बेडरूम देखील आहेत. सोबत या होमस्टेमध्ये जेवणाची उत्तम सोय असून इकडे तुम्हाला अस्सल मालवणी व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची देखील सोय आहे. या होमस्टेचा देखील बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यासोबतच या किरण सारंग यांच्याकडे जर तुम्हाला निवती लाईट हाऊस किंवा येथील वॉटर ॲक्टिव्हिटीचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी बोट देखील अवेलेबल असून या किरण सारंगकडे तुम्ही त्याची देखील इन्क्वायरी करू शकता. तर तुमच्या मालवण व तारकर्ली ट्रिपमध्ये या खवणे गावातील सांबा कायाकला नक्की भेट द्या आणि स्क्रीनवर दिलेल्या बुकिंग नंबरवर नक्कीच कॉल करा. तसेच या खवणे गावामध्ये असलेल्या होमस्टे तसेच गावात चालू असलेल्या वॉटर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिकडे आजच कॉल करा आणि तुमच्या कोकणातील सिंधुदुर्ग व मालवण ट्रिपमध्ये या खवणे गावातील या कायाकिंग ॲक्टिव्हिटीचा आनंद नक्कीच घ्या. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठे हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा आणि तुमच्या नेक्स्ट तारकर्ली, सिंधुदुर्ग, मालवण या ट्रिपमध्ये या खवणे गावातील कायाकिंग ॲक्टिव्हिटीचा आनंद नक्कीच घ्या.